आम्ही सारे खवय्ये. आणि आता अजून एक मस्त असा खमंग पारंपरिक पदार्थ आहे आपला, आणि हा पण कोकणातला आहे? खास कोकणी ना? तर तुम्ही नक्की लिहून घ्या, कारण आळूची पानं आता सगळीकडेच मिळतात. तर आम्ही ह्याचा आपण गुंडाळ्या करतोय ना. ठीक आहे, तर साहित्य लिहून घ्या. साहित्य: आळूची पानं छोटी छोटी, तांदळाचं पीठ, हिंग, तिखट, मीठ, हळद आणि आंबट ताक. साहित्य झालेलं आहे आळूच्या गुंडाळ्यांचं लिहून. आणि काकू, आता हे जे आपण करतोय ते म्हणजे वडीला आपण लावणार ते आहे का? गुंडाळीला? गुंडाळीला हातून जे लावणार ते सारण ना. बरं, हे तांदूळाचं पीठ आहे? तांदळाचं पीठ. बरं. आणि हे आंबट ताक आहे, म्हणजे आंबटच पाहिजे, त्याशिवाय चव नाही येत. तांदूळाची पिठी, मीठ, आता हे लाल तिखट आहे, लाल तिखट घालते. थोडस जरा तिखट असलं तरी चालतं, कारण पानाला खमंगच पाहिजे ना. थोडीशी हिंग का? हिंग. आता आंबट ताक घालून साधारणतः पानावर पसरेल ना, म्हणजे आळूच्या वड्यांना करतो तसं. पण मी अंदाज घेते, तुम्ही घालवा पाहिजे तर मी लागलं तर घालते. आळूच्या ज्या पानांवरती आपण हे सारण लावणार आहोत तर ते पसरेल पटकन त्याच्यावरती, अशी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. तर त्याप्रमाणे आपण ते पीठ करून घेऊया. आपण जे मिश्रण तयार करून घेतलं तर ते आलेलं आहे, आणि आता ते पानांवर लावायचं. आणि पानं छोटी छोटी घ्यायची, फार मोठी नाही. आणि त्याच्या मधले जे हे असतं ते कापायचं आणि अशी उभी कापून घ्यायची. पूर्णच ती शीर काढून टाकली ना तुम्ही? काढून टाका. आणि त्याच्या मागच्या साईडला लावायचं. सिंगल पानाची गुंडाळी करणार? सिंगल पानाची. म्हणजे आळूची पानं, म्हणजे आपण वड्या जेव्हा करतो तेव्हा आपण एकावर एक पानं घेतो, थर करतो, तसं नाही करत. म्हणजे सिंगल गुंडाळत जायचं. हिरवी बाजू बाहेरच्या बाजूला ना, आणि बाहेरच्या बाजूला नाही लावायचं, हिरवं दिसलं पाहिजे. ओके, ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण लावून घेऊया. सिंगल पान अर्ध करून तसं आपण घेतलेलं आहे. मधली शीर काढली त्याची, आणि म्हणजे खालची जी बाजू असते पानाच्या ती आतल्या बाजूला घेतली आपण. म्हणजे हा डार्क हिरवा कलर वरती आला. ठीक आहे, अशा पद्धतीनं करून घेऊया गुंडाळ्या. पानांच्या गुंडाळ्या तयार आहेत. आणि आता सगळ्यात उत्तम म्हणजे त्या डीप फ्राय नाही होणार आहेत, कमी तेलामध्ये आपण त्या शॅलो फ्राय करतो. हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. एक एक ठेवूया, ठेवत जायचं ना, जस्ट ठेवायचं. झाकण लगेच ठेवायचं काकू? झाकण लगेच. तर झालेलं आहे ना काकू? आता फक्त दोन्ही बाजूनी तळायचं खरपूस ना, म्हणजे कमी तेलावर. येस, पण बाकी डिश तयार आहे ना. ओके, साहित्य करते. अळूच्या गुंडाळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अळूची छोटी पानं, तांदळाचं पीठ, हिंग, तिखट, मीठ, हळद आणि आंबट ताक. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, हळद, हिंग आणि आंबट ताक घालून पीठ भिजवून घ्यावं. अळूच्या पानांच्या तुकड्यांना हे पीठ लावून गुंडाळी करून घ्यावी. या गुंडाळ्या शालो फ्राय करून सर्व्ह कराव्यात.